नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल खूप जणांच्या मनात प्रश्न आहेत, नाही का? पैसे कधी येणार, ई-केवायसीचं काय करायचं, असा थोडा गोंधळ उडालेला आहे. पण काळजी करायचं काहीच कारण नाही. आज आपण या सगळ्या प्रश्नांवर एकदम सोप्या भाषेत आणि महत्त्वाचं म्हणजे अधिकृत माहितीच्या आधारे बोलणार आहोत. चला, सगळं काही स्पष्ट करून घेऊया. बरं, तर मग सगळ्यात आधी तोच प्रश्न घेऊया जो सगळ्यांच्या मनात आहे की फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता नेमका खात्यात कधी जमा होणार. चला, याचं उत्तर जाणून घेऊ. तर एक चांगली बातमी आहे सगळ्यांसाठीच. शासनाने या योजनेसाठी लागणारा निधी म्हणजे पैसे आता वितरित केले आहेत. याचा सरळ अर्थ काय होतो तर पैसे खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि हो, 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. तोपर्यंत सगळ्या पात्र भगिनींच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होऊन जाईल. आणि हे फक्त असं तसं नाहीये, तर हे थेट सरकारकडून आलेलं आश्वासन आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः हे स्पष्ट केलंय की जी कोणतीही भगिनी पात्र आहे तिला योजनेच्या लाभापासून दूर ठेवलं जाणार नाही. त्यामुळे चिंता करण्याचं काहीच कारण नाहीये. आता पैशांची तारीख तर आपल्याला कळली, पण यासोबतच एक दुसरा खूप महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे ई-केवायसी. याबद्दल अनेकांच्या मनात शंका कुशंका आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे पूर्ण करणं खूपच आवश्यक आहे. चला तर मग समजून घेऊया की हे इतकं महत्त्वाचं का आहे. एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं ना तर ई-केवायसी म्हणजे सरकार फक्त आपली ओळख ऑनलाईन तपासून पाहतं. हे का गरजेचं आहे? कारण यामुळे योजनेचे पैसे दुसऱ्या कोणाच्या तरी चुकीच्या खात्यात न जाता ते थेट आणि सुरक्षितपणे बरोबर आपल्याच बँक खात्यात जमा होतात. बस इतकंच आहे हे. ही तारीख मात्र डोक्यात अगदी पक्की ठेवा. 31 मार्च. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ही शेवटची तारीख आहे. ही सरकारने दिलेली शेवटची संधी आहे. त्यामुळे यानंतर तारीख वाढेल याची शक्यता खूप कमी आहे. आपलं काम वेळेत पूर्ण करून घेतलेलं कधीही चांगलं. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सध्या ना बऱ्याच अफवा पसरत आहेत की काही जणांची नावं यादीतून कमी केली जात आहेत, त्यांना योजनेतून बाहेर काढलं जातंय. असं काही नाहीये. यावर अजिबात विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती स्पष्टपणे सांगते की जोपर्यंत आपलं ई-केवायसी 31 मार्चच्या आत पूर्ण होतं तोपर्यंत अपात्र ठरण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे निश्चिंत रहा. आता काही भगिनींना असा प्रश्न पडला असेल की सगळ्यांचं ठीक आहे, पण आमचे पैसे अजून का नाही आले, आमचा हफ्ता का बरं अडकावला असेल? तर याची काही ठराविक कारणं असू शकतात, जी आपण आता पाहूया. साधारणपणे 3 मुख्य कारणांमुळे पैसे अडकू शकतात. पहिलं आणि सगळ्यात जास्त आढळणारं कारण म्हणजे ई-केवायसी अपूर्ण असणं. दुसरं कारण म्हणजे अर्ज भरताना आपल्याकडून नावात, पत्त्यात किंवा इतर माहितीत काहीतरी किरकोळ चूक झालेली असू शकते. आणि तिसरं म्हणजे आपलं बँक खातं हे डीबीटीसाठी म्हणजे डायरेक्ट पैसे जमा होण्यासाठी चालू नसेल. पण घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. या चुका आपल्याला दुरुस्त करता येतात आणि आपल्या अर्जाची सध्या काय परिस्थिती आहे हे आपण स्वतः तपासू शकतो. ते कसं करायचं त्याची एकदम सोपी पद्धत आता समजून घेऊया. यासाठी काय करायचं? सगळ्यात आधी योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे तिच्यावर जायचं. तिथे अर्जाची स्थिती तपासा किंवा ॲप्लिकेशन स्टेटस नावाचा पर्याय दिसेल तो शोधायचा. आपला अर्ज क्रमांक टाकला की लगेच आपल्या अर्जाची सगळी माहिती समोर येईल. आणि जर त्यात काही चूक दिसली तर ती 31 मार्चच्या आत ऑनलाईन दुरुस्त करण्याची सोयसुद्धा तिथे दिलेली आहे. तर आतापर्यंतच्या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झाली असेल. पण तरीही आता नेमकं काय करायचं याचा एक शेवटचा आणि स्पष्ट असा आढावा घेऊया. म्हणजे मग कोणताही गोंधळ डोक्यात राहणार नाही. चला तर मग आता आपल्याला नक्की काय करायचं आहे हे एकदम सोप्या 3 पायऱ्यांमध्ये समजून घेऊया. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम, आपलं ई-केवायसी 31 मार्चच्या आधी पूर्ण करून घ्यायचं आहे. दुसरं, योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या अर्जाचं स्टेटस नक्की तपासा. काही चूक दिसली तर ती लगेचच्या लगेच दुरुस्त करा. आणि तिसरी गोष्ट, 31 मार्चपर्यंत थोडा धीर धरावा लागेल, कारण पैसे पाठवण्याचं काम चालू आहे आणि सगळ्यांपर्यंत पोचायला थोडा वेळ लागू शकतो. आशा आहे की या माहितीमुळे आपल्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील. जाता जाता एक प्रश्न विचारतो, आपलं ई-केवायसी पूर्ण झालं आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. काय सांगावं, आपल्या अनुभवाचा इतरांनाही फायदा होऊ शकतो.